तुझ्या काय अकलीत कांदे भरलेत काय? अगं ह्यो पैसा बघ, त्यानं काय नाही होऊ शकत. तो पोलीस जो पैसे देतो ना आपल्याला, त्याच्यात 10 पट पैसे देऊ राहिले, जे आपल्याला 10 पट. दाद्या ऐक ना, हे सगळं केलं घावले ना, लय बेकार हाल होतं. एका दिवसाची बाब आहे, एका दिवसाची. आणि एकदा का सही जमून आली की डायरेक्ट ऑफिसात जायचं आणि सगळ्या फाईलवर सह्या मारून घ्यायच्या. ह्या चीजीची ते जर बेकायदेशीर असते, ते लोक बेकार अडकतील त्यात. दाद्या आपल्या पोटाला आग पडली होती तेव्हा कोणी आपला विचार केला होता का? मग तू कशाला विचार करून राहिली आता? हे बघ, गुमान सही करायची, पैसा घ्यायचा आणि आपण आपल्या वाटेनं निघायचं. कळलं का? आता मग तोंडानं बोल की. हा करते. झालं ना आता? आता जा की, जा 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 जा. ठीक आहे. जा लवकर जा. खाऊन घ्या. सोडू का? ऐका ना, कोको कोण आहात तुम्ही सांगा ना. कोणी बांधून ठेवलंय मला? हो, आणलंय ते खाऊन घ्या. 2 घास खा, पाणी प्या, म्हणजे जिवंत राहा. कोणी सांगितलंय तुम्हाला इथे बांधून ठेवायला? ऐका ना दादा, पेपर द्या ना मला. न्यूज पेपर द्या ना एक. या डोक्यात धोकला काय मॅडम तुम्ही? हा, इथं परिस्थिती काय, तुमचं चाललंय काय? लोकांची बरबादी करून तुम्हाला आता पेपर वाचायचं. आज पेपर मागताय, उद्या म्हणाल बिचाना हातरून द्या, परवा म्हणाल पंखा लावा. काय आम्हाला का तुमच्या? नाही नाही, तसं नाही. मला इथे नाही त्याशिवाय राहता येणार. मला पेपर. हो, जिवंत आहे नशीब समजा, गप गुमान पडून राहा. ऐका ना दादा, समजून घ्या. मासिक पाळी सुरू आहे माझी. पेपर हवा आहे मला. सॅनिटरी पॅड द्या, थोडं पाणी द्या, नाही तर नाही राहता येणार इथं. प्लीज प्लीज. मालकांबरोबर बोलावं लागेल मला, बघतो का ते. हां खाऊन घ्या. दादा द्या. पेपर. नेमकं काय चाललंय ते तरी कळलं पाहिजे. काहीतरी मार्ग निघेल. काहीतरी मार्ग. बाबर. जय. बस बस बस. ऐक ना, आपल्या घराच्या बाहेर हल्ला झाला होता, त्यावेळी आपण CCTV कॅमेरे लावले होते, ते काढायचे. तर त्याचं काय फुटेज असेल तर दाखव ना. साहेब पण असू दे, जुनं झालं असेल माहिती आहे मला, पण काय आहे ते डिलीट करून कॅमेरे काढायच्या अगोदर एकदा चेक करायला लागेल. काय महत्वाचं आहे का? दाखव. आणि हा लाईव्ह काय असेल ते पण दाखव. हे घ्या साहेब. हे लाईव्ह आहे ना? दीपाचा भाऊ इथं. ही दोघं मिळून काहीतरी नवीन गोंधळ घालून नाहीत म्हणजे मिळवलं. मोठे बाबा, दीपा मामा. बोला भांजे. दीपा मामा, मी तुम्हाला लॉकेट बनवायला सांगितलं होतं, तुम्ही बनवलं का? अरे आम्ही विसरलो. आम्ही विसरलो? आम्ही नाही, तुम्ही विसरलात. तरी मी तुम्हाला जाताना आठवण करून दिली होती, पण तुम्ही विसरलात. अरे वा, म्हणजे गोंधळ झाला तर माझ्यामुळे झाला काय? अहो असं कसं सर, मी तुम्हाला आठवण करून दिली होती की नाही? दिली होती की नाही? थांबा, तुमच्या दोघांच्या लक्षामध्ये एक सुद्धा गोष्ट राहत नाही. दिप्याना नुसतं ठोंब्या. अरे लेकरानं 4 वेळा सांगितलं होतं तुला जाताना, का नाही आणलं रे? स्वप्नील, काय तू पण लहान मुलासारखं वागतोस? अरे जरा जबाबदारीने आणायचं ना लॉकेट. जबाबदारीने हे मामनजी, अहो कॉलेजला जाताना यांना डबा नाही दिला तर तसेच रिकामे जातील, पण डबा मागणार नाही. 1 नंबरचे विसरभोळे. अमोलवाला सॉरी, आम्ही उद्या आणतो लॉकेट. निघाले उद्या आणायला.
अहो तुम्हाला तुमच्या बायकोची तर काळजी नाहीये, निदान छोटे सरकारांची तर नीट काळजी घ्यायचं काम करा ना. हो ना अगं तू. मामा आता तुम्हाला माझी काळजीच नाहीये. त्या लॉकेट मुळे मला बरं वाटलं असतं आणि ते पण तुमच्या लक्षात नाही. हो ना अगं आम्ही आमच्या भाचे सरकारांची काळजी नाही करणार तर कुणाची करणार सांग बरं. लॉकेट काय केले बाबा? अमोल बाळा, तुझी गंमत करायचा प्लॅन तुझ्या दिप्या मामाचा आहे, माझा या ठिकाणी काही संबंध नाही. मोठे बाबा तुम्ही सगळेच वापस होता, मग आता इथून पुढे मी तुमच्याशी बोलणारच नाही. अरे अमोल, ए बाळा, अरे मस्करी केली आम्ही सगळ्यांनी. नाही मोठी बा, आता तर मी जेवणार पण नाही. अरे 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 अमोल असं रागवतात का हा? अरे आम्ही तुझी गंमत केली, तरी तुम्हाला सांगत होतो नका त्याची मस्करी करू. तुम्ही तर ऐकतच नाही. छोटे सरकार हो सॉरी ना, पण तुम्ही ना जेवण नका टाळू, नाहीतर अर्जुन दादा आमच्यावर रागवतील हो. थांबा अमोल, अरे ऐक की. अमोल, ए बाळा, तुम्ही मला फसू शकता, मग सिम्बा नाही का तुम्हाला फसू शकत? काय राव भांजे, घाबरूनच सोडलं राव तुम्ही मला. मी जर जेवला नसता ना तर दाजी एक बोलून राहिले नसते मला. अरे तू मामा आहे ना, तर मी पण अमोल आहे. अमोल कळलं कळलं. अमोल, अरे ती लॉकेट तुझ्या मासाठी लय महत्वाचं आहे. जा की तिला दाखव जा. यस बापू. बापू ही लॉकेट बघून मला नक्कीच खुश होणार. आता जा तुम्ही. अमोलच्या हुशारी पुढे आपली हुशारी काही नाही आहे. मी तर जाम घाबरलो बाबा. काय काय दादा, काय झालं घाबरायला? अहो काय नाही दाजीबा, लय मोठी स्टोरी आहे, जेवता जेवता सांगतो तुम्हाला. आलो आवरून. ऐ तिकडे नको जाऊ. का काय झालं? अरे अमोल ना त्याच्या माला लॉकेट देतोय, लय खुश आहे रे तो. दिप्यानंद स्वप्नीलनं सेम टू सेम लॉकेट आणले. दीपाला लॉकेट बद्दल काहीच माहित नाही. ताई काय बोलून बसेल काय नेम नाही. एका साईचे, फक्त एका साईचे एवढे पैसे भेटू राहिले. कलेक्टर बाई काय कमवत असेल. नात नात मला एक कळत नाही, एवढे पैसे कमवू राहिली बाई तरी एवढी जाती राहती. कळलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे. आधी मरते आपल्याला काय करायचंय कशी कराय. मी त्या बिल्डरला एक सांगणार आहे, आपण या घरात राहायला तयार आहे आणि तुमची सोबत असेल तर आपण कलेक्टर ऑफिस मध्ये जायला बी तयार आहे. काय रे बाळा अमोल? मा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे अमोल तू किती सरप्राईज देतोयस मला? हा हा अरे म्हणजे आता जेवताना पण माझ्या आवडीचं जेवण बनवून एवढं सरप्राईज दिलं, आता अजून एक नवीन सरप्राईज काय? मा अगं मी तुझा सिम्बा आहे सिम्बा, आणि सिम्बा सरप्राईज दे ना कधीच टाकत नाही. डॅन डॅन. हे बघ तुझं लॉकेट. कैसे वाटलं मा? अरे वा छान आहे. हा भारी भारी. मा अगं उघडून बघ ना, मग काय आहे तुला? हा इथे ना. अरे वा, अरे छान आहे रे अमोले. ए
तुझा बाबा, मी आणि तू तिघांचा फोटो याच्यात. भारी भारी. असं गिफ्ट ना मला आतापर्यंत कोणीच दिलं नव्हतं. छान आहे. भारी आहे. थांब मी घालून बघते. मा थांब. अगं लॉकेट पण तुझ्या लक्षात नाही. अगं बाबानेच लॉकेट आपल्याला दिलं होतं ना. अमोल बाळा सॉरी हा, मला आठवत नाही रे. मला यातलं काहीच आठवत नाही. तू कधी दिलं होतं रे? अगं 2च महिने झाले. हे लॉकेट कडे पाहून तुला काहीच आठवत नाहीये? हा अमोल बाळा सॉरी हा, मला खरंच आठवत नाही रे. ते ऍक्सिडेंटमुळे ना मला मागचं काही आठवतच नाही. पण मी आठवण्याचा प्रयत्न करते हा, तू काळजी करू नको. आणि हे लॉकेट मी माझ्याकडे जपून ठेवते. हा ओके मा. बरं मी काय म्हणते, चला आता बाहेर जाऊ. बाबा येणार ना आता. चला आपण बाहेर जाऊ, त्यांच्याशी बोलूया. हा चल चल. छान आहे. माने लॉकेट बघून मला जवळ पण नाही घेतलं. मग अशी का वागतीये? जीजी, आपलं वाकडेवाडीचं गोडाऊन सील होऊन जवळजवळ महिना लोटत आला. मालाची लई मोठी ऑर्डर आहे, पण आपले हात बांधले गेलेत. हा, पण तिकडे काय हालचाल केली तर डायरेक्ट कारवाई होईल आपल्यावर. आपण काहीच करायचं नाही का? किती वाट बघायची आपण? अरे मग काय माझ्या हातात आहे का ती? कलेक्टर बाईनं सील केलंय ते, आणि ती काढायचं असेल ना तर तिची सही लागेल आपल्याला. त्यात ही राजा बेनं कधी एकदा काम करतंय असं झालंय मला. त्याच्या बहिणीने एकदा सह्या केल्या का नाही की आपण मोकळे. मला तर त्या राजा विश्वासच नाही. मला शंकाच आहे त्याच्या. अरे मग काय दुसरा पर्याय आहे का आपल्याकडं? आपले हात दगडाखाली सापडलेत बाबा. फैजू, त्या राजाची काय खबर बात? नाही ना. काय करू? परत उचलू का त्याला? जीजी भाऊ आत येऊ का? राजा शेठ या या या. हा लय टाइम लावला राव. आता काम मोठं आहे म्हणजे वेळ लागणारच की. पण राजा म्हणजे कामाची गॅरंटी आहे बरं का. म्हणजे काय झालं का बोलणं? काय म्हणाल्या कलेक्टर दीपा मॅडम? करणार, तुमचं काम करणार. फक्त एका आठवड्याचा वेळ द्या. हा सकाळी झालंय माझं बोलणं तिच्याशी. तुमचे सगळे उद्योग चालू होणार म्हणजे होणार. हो काय सांगतोय अजीजी? राजा म्हणजे हुकमी एक्का निघाला की. राजा शेठ म्हण बाबा, आपलं काम करणार आहे त्यो, आहे का नाही? पण भाऊ, ते पोलिसाचं घर आहे बरं का. दीपा लय मोठी रिस्क घेऊन राहिली. तेवढं रकमेत काय घाटाबिटा करू नका म्हणजे झालं. ए जीजी शब्दाचा एकदम पक्का आहे. तुम्ही कामाला पक्क राहा फक्त. एका आठवड्यात तू आणि तुझ्या बहिणीनं हे काम पूर्ण करायचंय. येते ना लक्षात? हो. पैजू, यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. राजा शेठ, आता एका आठवड्यानं सह्या झाले की डायरेक्ट पैसे घ्यायला येतं याचं. आणि हो, तोपर्यंत त्या इन्स्पेक्टरच्या घराकडे फिरकायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही. येते ना लक्षात? गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. कळलं का? नाही नाही, मी कशाला जातोय तिकडे? नाही जात मी तिकडे. पैजू घेऊन जाईनला. चल पैजू. चल चल. एकदा का माझे रखडलेले प्रोजेक्ट आणि बंद पडलेले धंदे पुन्हा सुरू झाले का नाही, मग कळल त्या इन्स्पेक्टरला की जीजी काय चीज आहे. हो, अमोलाने आपण आलेला एवढा काय वेळ लागतोय? हा तेच ना, मी बघू लागलो लगेच. तू कुठं निघाला? थांब की जरा. थोड्या वेळ बायकोपासून लांब थांबते ना होय? रुपाली ताई, अहो सकाळपासून वंसांना पाहिलं नाहीये, तर अर्जुन दादांचा चेहरा बघा ना कसा पडलाय. हा मग काळजी असावी ना तर अशी, नाहीतर. चला मी निघतो. स्वप्नील सर, अहो कुठं चाललाय? हे सगळं ऐकून घ्यायला लागतं. तरी नशीब मोरची अजून आमच्याकडे वळाला नाही. अहो तुम्ही ना या या या. काय दिदे, आहे का नाही आजीसारखं सेम टू सेम लॉकेट? हा आवडलं मला. ऍक्सिडेंट मध्ये ते
जुनं कुठेतरी हरवलं ना, हे नवीन देऊन अमोलने ते सगळं भरून काढलं. बघितलं का, लॉकेट बघून अपर्णाच्या चेहऱ्यावरती कसं हसू आले. लॉकेट पाहून की अजून कोणाला पाहून? काय वंसा? मोना अगं तू अहो तुम्ही थांबा हो. छोटे सरकार, तुम्ही ना वंसांना लवकरात लवकर त्या गडावर घेऊन जा. म्हणजे ना त्यांच्या जुन्या आठवणी कशा ताज्या होतील. काय वंसा, आठवते ना मी काय म्हणतेय? अहो सांगा ना वंस, आठवते ना मी काय म्हणतेय? हा ते आम्ही सगळ्यात पहिले. अहो अर्जुन दादा तुम्ही थांबा ना, वंसाला बोलू द्या ना. अहो सांगा ना वंस. तुला आठवत नाही का? बघ काही हरकत नाही, लई ताण देऊ नकोस. तिथे हे बघ, तू टेन्शन नको घेऊ. मोना सिंहगडाबद्दल बोलत्या. उत्तराखंडवरून तुम्ही आला ना, त्यावेळी पहिल्यांदा तू आणि दाजी सिंहगडावर भेटला होता. ते आठवलं नाही. नाही अपर्णा, त्याचा ताण नको घेऊस. नाही आठवत ना, नको आठवते. शांत राहा जरा. हा दादा मी सगळ्यांना सांगतोय का नाही, बस तिला जुन्या गोष्टी आठवायला लावू नका, तिला त्रास होईल. कोणच ऐकत नाही आता. अर्जुन दादा सॉरी. अहो मला वाटलं त्यांना लक्षात येईल. अपर्णा हे बघ, तू उगाच काळजी करू नको या ठिकाणी. आपण उद्या डॉक्टरांना भेटणारच आहोत ना. आपल्याला जर का जुनं काहीच आठवत नसेल ना, तर उद्याच्या उद्या आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. स्वप्नील, तू उद्याच अपॉइंटमेंट घे बरं का डॉक्टरांची. हो. काय रे बाबा बस इथे बस. अमोल तू इथं का घेऊन आलायस मला असं? बाबा अरे मला ना तुझ्या बरोबर बसून चांदणे बघायचे आहेत. बाबा तुला माहिती का, मी आणि मा असंच कधीतरी बसून चांदणे बघायचो. आणि हो बाबा, बापूंनी ना मला सुषमा बद्दल पण सांगितलं आहे की ती चांदणी म्हणून अभावातून आपल्याकडे पाहत असते. अमोल अमोल काय झालंय बाळा? आता जेवण करताना पण तू शांत शांत होतास, आता अचानक आजीची आठवण आली. बाबापासून लपवतात का? बाबा मला माझी आठवण येतेय. ए बाळा, मा आहे की मग. जे मला कळतंय की ती अजून आजारातून पूर्ण बरी नाही झाली, ती नीट बोलत नाही, तिला नीट आठवत पण नाही. पण ही नाही बाबा, आणि मला आधी प्रेम करणारी माझी आठवण येतेय. मुल बाळा, अरे ही माच आहे, आपली आपली माच आहे ही. बाबा अरे तिला माझ्याबद्दल आणि घरातल्या कुणाबद्दल पण प्रेम वाटत नाहीये. असं काय झालंय अमोल बाळा नक्की? बाबा अरे आल्यापासून तिने मला जवळ पण घेतलं नाही. आणि आज दुपारी माझ्यासाठी जेवण घेऊन गेलो तर तिने मला एकट्याला जेवायला लावलं आणि निघून गेली. बाबा मला माझे चित्र पण आवडत नाही. अरे अमोल बाळा, असं काय नाहीये, असं नाही काय. बाबा माझं सगळं विसरले असते तरी ती माझे चित्र बघून मला जवळ घेणार नाही असं होऊच शकत नाही. आणि हो बाबा, मी आणि माझ्या उत्तराखंडला होतो तेव्हा तर पण ती सगळं विसरून गेली. अमोल बाळा हे बघ, मला ना आपल्या थोडा थोडा वेळ द्या, अजून ती होईल रिकवर हळूहळू. बाबा मला मी तिचा मुलगा आहे ते तिच्या लक्षात असेल का रे? ए अमोल बाळा, अमोल बाळा, ए सोन्या, असं रडायचं नाही. गप. हे बघ, तू 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 ब्रेव आहे का नाही? तू ब्रेव आहे ना? हे बघ, मला थोडा वेळ दे, ती लवकरात लवकर बरी होईल. ना थोडा वेळ दे. ओके बाबा. पण बाबा मग वेगळंच वागतेय. मला असं वाटतंय की माझी मन नाहीच आहे. ए अमोल बाळा, असं रडायचं नाही, रडायचं नाही सोन्या. हे बघ, तुझा बाबावर विश्वास आहे ना? आपला बाबा सगळं नीट करणार आहे आणि आपली माँ पण लवकरात लवकर बरी होणार आहे. इकडे चल, रडायचं नाही असं. अमोलला असंच बघायचं असेल तर एवढा खटाटोप कशासाठी केला मी?
नाही नाही, मला दीपाबरोबर बोलून घ्यावंच लागेल.